आंबेडकरवाडी या ठिकाणी पूर्व वैमनस्यातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील 5 आरोपींना केवळ 6 तासांमध्ये अटक करण्यात नाशिक शहर गुन्हा शाखा युनिट क्रमांक 1ला यश आलं आहे. रात्री 9:25 वाजेच्या दरम्यान मयत उमेश जाधव आणि प्रशांत जाधव यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांना ठार मारण्यात आले. हा हल्ला सागर करड, अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, योगेश रोकडे आणि अविनाश उर्फ सोनू उशिरे यांनी आपल्या वर्चस्वासाठी केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी विनोद पवार यांनी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. गुन्ह्याच्या गांभीर्याचा विचार करत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारांचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या. उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेची विशेष पथकं तयार करण्यात आली. गुन्हा शाखा युनिट क्रमांक 1च्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सर्व आरोपी डाळिंब मार्केट, छत्रपती संभाजीनगर रोड या ठिकाणी येणार असल्याचं समजलं. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल आणि त्यांच्या पथकानं सापळा रचत सागर मधुकर करड वय वर्ष 32 आंबेडकरवाडी उपनगर, अनिल विष्णू रेडेकर वय वर्ष 40 उत्तरानगर तपोवन रोड, सचिन विष्णू रेडेकर 44 वय गायत्रीनगर पुणा रोड, अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे वय वर्ष 26 नवीन सिडको उत्तम नगर, योगेश चंद्रकांत रोकडे वय वर्ष 30 आंबेडकरवाडी उपनगर या संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून या आरोपींना तातडीनं अटक करून उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. या कारवाईमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या विशेष पथकानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामध्ये चेतन श्रीवंत, रवींद्र बागुल, सुदाम सांगळे, गुन्हा शाखेतील अनेक अधिकाऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.